एसटी महामंडळ दरवर्षी 5,000 नव्या लाल परी खरेदी करणार. परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन. एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या 5,000 साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे. त्यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येईल, असा निर्णय आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडे तत्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्यासह सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान नव्याने येणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि वेगवान होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, नवीन बस खरेदी करताना पुढील 5 वर्षात स्क्रॅपिंग प्रवासी सेवेतून बाद होणाऱ्या बसेसचा विचार करण्यात यावा. याबाबत सर्वांगीण अभ्यास करून पंचवार्षिक योजना आणावी. एसटी महामंडळात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत आहेत. यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग स्टेशन प्राधान्यानं उभारण्यात यावं. महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणाव्यात. कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत देण्याची काळजी घेण्यात यावी. पगाराला कुठल्याही परिस्थितीत उशीर होता कामा नये. शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळेस दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.